श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण मजेत असाल, असेच मजेमध्ये राहा. तर सर्वांना सर्वप्रथम श्री रामनवमीच्या खूप अशा शुभेच्छा. तर पहा, सर्वांनी आज श्री रामनवमीची खूप खूप सेवा केली असेल. काही जण मंदिरामध्येही केली असेल, तिथे जाऊनही सेवा केली असेल. काहींनी घरामध्येही श्री रामरक्षा स्तोत्राचं, जे मी व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचं पठण केलं असेल, मारुती स्तोत्राचंही पठण केलं असेल. अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे आपल्याला मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, 7च्या नंतर आपल्याला 9 दीप प्रज्वलित आपल्या देवघरामध्ये करायचे आहेत. किंवा तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर तुम्ही तुमच्या उंबऱ्यावरती 9 दीप किंवा 9 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. यामुळे काय होते तर आपल्या घरावरती जी समस्या आहे, जी काळीबाधा आहे, जी वाईट शक्ती आहे, यांचा नाश होतो आणि आपण कोणतेही संकट जरी आलं तरीही त्याच्यावर मात करण्यासाठी खंबीर असं पाऊल उचलायला समर्थ होतो. म्हणून आपल्याला हे करायचं आहे. कारण हे पहा, रामनवमी आपण यासाठी साजरी करतो की श्री रामचंद्र महाराज जे आहेत किंवा श्रीराम जे आहेत यांचा जन्मदिवस आपण श्री रामनवमी म्हणून साजरी करतो. आपण सर्वांना माहिती आहे की श्री रामचंद्र प्रभूंनी मानव जन्मामध्ये अवतार यासाठी घेतला की ते एकवचनी, एकपत्नी आणि एक वाक्यधारी होते. कारण ते जे काही बोलायचे ते त्याप्रमाणे करायचे. त्यांच्या शब्दाला अतिशय धार होती, अतिशय किंमत होती. आणि मानवाने पृथ्वी तलावरती वर्तन कसं करावं, वागावं कसं, स्त्रियांना इज्जत कशी द्यावी किंवा वक्तव्य आचार विचार कसे करावेत, हे सर्व याचा धडा देण्यासाठी त्यांनी मानव रूपामध्ये जन्म घेतला होता. असं भरपूर याच्यामध्ये रामायणामध्ये वगैरे सांगितलेलं आहे. तर आपल्याला त्यांच्यासारखे आपले आचार विचार ठेवायचे आहे. आपले आचार विचार हे आपल्याला बदलायचे आहेत. हे सर्व तर आपण करणारच आहोत, कारण आपण स्वामी भक्त आहोत. हे सर्व झालं त्यानंतर तुम्हाला मी आज एकदम छान असा साधा सोपा उपाय सांगणार आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता चैत्र नवरात्री चालू होते आणि चैत्र नवरात्रीचा आजचा शेवटचा दिवस आहे. हा योग पुन्हा नाही, हा योग आता पूर्ण वर्षानेच येणार आहे. पण आपल्याला हा योग दौडायचा नाही आहे, कारण चैत्र नवमी पण आहे. त्याचप्रमाणे आज आहे गुरुवार, श्री रामचंद्र प्रभूंचा जन्मदिवस, चैत्र नवमी, त्याचप्रमाणे गुरुवार. हा तिन्ही योग साधून येणारा असा हा मुहूर्त आपल्याला भेटलेला आहे, असा योग आपल्याला भेटलेला आहे. म्हणून या दिवशी आपल्याला खूप असे उपाय, खूप अशा सेवा करायच्या आहेत. आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अमृत योग जरी म्हटलं तरीही हरकत नाही. आजच्या दिवशी स्नान, दान, त्याचप्रमाणे दानधर्म, सेवा हे जर केलं तर याचं फळ अनन्यसाधारण भेटतं. मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तुम्हाला मी एक वस्तू सांगणार आहे. ही वस्तू तुम्हाला गोमातेला खाऊ घालायची आहे. गोमातेला ही वस्तू जर खाऊ घातली तर तुमचं कोणतेही अशक्य काम असू द्या ते पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं लग्न असो, तुमच्या घरामध्ये कोणतेही विघ्न येत असो किंवा कोणतीही धनाची समस्या असो किंवा पैसा पाणी कोणतीही समस्या असो, ती 1001% दूर होणार आहे. तुमचं घर सुखाने समाधान आनंदाने नांदणार आहे. अतिशय धन लाभ देणारी ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण गोमाता म्हणजे 33 कोटी देवांचा, ज्या गोमाते म्हणजे आपल्याला माहिती आहे 33 कोटी देवांचा वास हा गोमातेच्या उदरामध्ये असतो. म्हणून आपल्याला गोमातेची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं असतं. पहा, काही जण तर रोज सेवा करतात गोमातेची, पण आताच हे कलियुग आहे, सर्व धावपळीचं युग आहे. त्याच्यामुळं रोजच आपल्याला गोमातेची सेवा करणं शक्य नसतं. म्हणून हे जे अष्टमी, नवमी, चतुर्थी, एकादशी, त्याचप्रमाणे पौर्णिमा, हे जे छोटे मोठे योग येतात, ह्या दिवशी तरी आपल्याला गोमातेची किमान सेवा करायची आहे. आणि त्यातल्या त्यात आजचा जो योग आहे हा खूप 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 महत्त्वाचा अमृत योग आलेला आहे. म्हणून आपल्याला गोमातेला ही वस्तू खायला घालायची आहे. मी वस्तू सांगणार आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आपले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातील सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे मूग पहा, आपल्याला बाजारामध्ये हिरवे मूग भेटतात. हिरवे मूग आणायचे आहेत. हिरवे मूग आपल्या घरात सहज असतात. ते आपल्याला काय करायचं आहे, कुकरला हिरवे मुगांच्या 2 शिट्ट्या जरी घेतल्या तरी आरामात शिजून जातात. हिरवे मूग आपल्याला उकडायला घालायचे आहे कुकरला. त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गुळाचा खडा जरी टाकला तरीही चालेल. 2 किंवा 3 शिट्ट्या घेऊन उकडून घ्या. मूग उकडून घेतल्याच्या नंतर एक छोटीशी चपाती लाटायची आहे तुम्हाला, किंवा काही ठिकाणी पोळी म्हणतात त्याला. गव्हाच्या पिठाची जी आपण चपाती किंवा जी पोळी करतो ती लाटायची आहे. त्या पोळीवरती तुम्हाला काय करायचं आहे, एक हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. मधोमध स्वस्तिक काढून पुन्हा एक गुळाचा छोटासा खडा घ्यायचा आहे. आणि जे आपण मूग शिजवलेले आहेत हे मूग आपल्याला त्या चपातीवरती ठेवायचे आहे. तो गुळाचा खडा हे चपातीवरती ठेवायचा आहे. चपातीवरती ठेवून ते एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये घ्यायचं
आपल्या देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून स्वच्छ हातपाय धुवून बसायचं आहे. बसल्याच्या नंतर ना तुम्हाला तो नैवेद्य जो आहे किंवा जे तुम्ही पोळी वगैरे तयार केलेला आहे, जो प्रसाद गोमातेसाठी तयार केलेला आहे, हा हातामध्ये घ्यायचा आहे. हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील देवघरासमोर बसूनच तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे. एक जपमाळ तुम्हाला घ्यायची आहे किंवा 108 वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र बोलून झाल्याच्या नंतर ना तो नैवेद्य तिथंच पाटावरती ठेवायचा. धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करायची, त्या नैवेद्याला ओवाळायची. तुमच्या घरामध्ये बालकृष्णाची तर तुम्ही पूजा केली असेल किंवा जर श्रीरामचंद्रांचा फोटो असेल तर त्या फोटोची पूजा किंवा मूर्तीची पूजा अभिषेक वगैरे करून केली असेल. त्यानंतर जर काही नसेल तर आपल्या स्वामी आईची पूजा केली असेल, म्हणजे तुम्ही सर्व सेवा केल्या असतील. त्यानंतरनं तुम्ही धूपदीप लावल्याच्या नंतरनं तो नैवेद्य हातामध्ये घ्यायचा किंवा गोमाता जर जवळपास नसेल तर डब्यामध्ये घालून घ्या आणि जिथे कुठं गोमाता आहे तिथं जायचं आहे. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. तांब्यामध्ये पाणी नेणं शक्य नसेल तर एका बॉटलमध्ये पाणी न्या. बॉटलमध्ये पाणी घेऊन जा, एक तांब्या किंवा कलश घेऊन जा. त्या कलशामध्ये तिथं गेल्याच्या नंतर पाणी ते काढून घ्या. हळदी कुंकवाचा करंडा घेऊन जा. प्रथम गोमातेचा जो उजवे पाय आहे, उजव्या पायावरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे. त्यानंतरनं डावा पायानंतरनं पाठीमागचे दोन्ही पाय त्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला गोमातेच्या उजव्या पायाला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत. हे वाहून झाल्याच्या नंतर गोमातेच्या कपाळावरतीही तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. प्रथम गोमाता मार्तिका हे पहिलं त्या गोमातेचे जे कोणी मालक असतील त्यांना विचारून घ्या. जर गोमाता मारत जर असेल तर त्यांना उभं राहायला सांगा आणि त्यानंतर हे सर्व करा. याचं जाण आणि डायरेक्ट तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावायला सुरुवात करा. काही गोमाता ह्या हातही लावून देत नाहीत मालक असल्याशिवाय. प्रथम सर्व जाणकारी घ्या आणि त्यानंतरनं हे करायला सुरुवात करा. मग हे हळद कुंकू अक्षता वगैरे लावून घेतल्याच्या नंतरनं तो नैवेद्य हातामध्ये घ्यायचा आहे. हातामध्ये घेऊन तो गोमातेच्या समोर धरायचा आहे आणि तुमच्या मनात जी इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी तुम्ही हे सर्व करत आहात ती इच्छा बोलायची आहे आणि गोमातेला तुम्हाला असं हातात धरून तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे. प्लेटमध्ये ठेवायचा नाही, हातावरती तो नैवेद्य पोळी काढून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला ती खाऊ घालायची आहे. हातामध्ये यासाठी की गोमाता तो नैवेद्य किंवा तो प्रसाद खाताना तुमच्या हाताला त्या गोमातेचा स्पर्श झाला पाहिजे, जिभेचा स्पर्श झाला पाहिजे आणि ती किंवा जिभेचा स्पर्श होऊन जर लाळ जर तुमच्या हातावरती जर गोमातेची जर गळाली किंवा त्या जिभेचा स्पर्श जरी झाला तरीही याचं फळ अनन्यसाधारण भेटतं. आपला भाग्योदय होण्यासाठी खूप अशी मदत होते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या हातावरती ह्या ज्या काही रेषा आहेत त्या रेषा आपल्या भाग्योदयाच्या, आपल्या नशिबाच्या रेषा आहेत. पहा, बहुतेक ज्योतिषांकडे आपण ज्यावेळेस जातो, ब्राह्मण लोकांकडे जातो, त्यावेळेस ते काका आपले हात पाहून आपले सांगतात की तुझे ग्रह असे आहेत, तुझे नशिबातल्या रेषा अशा आहेत तशा आहेत. म्हणजे आपल्या नशिबाच्या जे रेषा आहेत त्या रेषांवरती सर्व डिपेंड असतं. म्हणून आपल्या हातांना जर गोमातेचा जर स्पर्श झाला त्यांच्या जिभेचा किंवा लाळेचा तर आपला भाग्योदय होण्यास खूप मदत होते. म्हणून आपल्याला हातानेच जो नैवेद्य आहे तो चारायचा आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे. हे झाल्याच्या नंतर पुन्हा गोमातेच्या चरणाला स्पर्श करायचा. स्पर्श करून तिथे चरणाची जी माती आहे थोडीशी किंवा जमिनीवरची जी चरणाच्या जवळपासची जी माती आहे ती घ्यायची आहे, धूळ घ्यायची आहे ती आणि आपल्या कपाळाला लावून अशी डोक्यावरती हात फिरवायचा आहे. यामुळं काय होतं माहिती का, 33 कोटी देव जे गोमातेच्या उदरामध्ये आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि पहा, हा योग पुन्हा सांगते पुन्हा नाही, म्हणून आपल्याला हा योग चुकवायचा नाही. आपल्याला छोट्या मोठ्या सेवा करायच्या. हे झाल्याच्यानंतर घरी यायचं आहे. घरी येऊन पुन्हा आपल्या देवघराच्या समोर पुन्हा बसायचं आहे. आपल्या देवघराच्या समोर बसून तुम्ही तर पुन्हा 7 वाजताची सेवा ती तर करणारच आहात. 7 वाजताची सेवा सांगितलेली आहे, ती सेवा तुम्हाला करायची आहे. 7 वाजताच्या नंतर 9 दीप प्रज्वलित करायचे आहेत. 9 दीप प्रज्वलित केल्याच्या नंतर रामरक्षेचं पुन्हा पठण करू शकता. तुम्हाला जसा वेळ असेल त्याचप्रमाणे भगवान श्रीरामचंद्र पुन्हा रव्याचा प्रसाद द्यायचा आहे किंवा तुमच्या इच्छाशक्तीनुसार खिरीचा जरी प्रसाद दिला तरीही अतिशय उत्तम. तुम्ही रव्याची खीर करू शकता, शेवयांची खीर करू शकता किंवा अगदीच तांदळाची खीर करू शकता. तुम्हाला जी शक्य आहे ती करा. पण पहा,
हा योग पुन्हा सांगते, हा योग पुन्हा नाही. भगवान रामचंद्रांनी आपल्यासाठी पृथ्वी तलावरती अवतार घेतला होता की जीवन माणसाने व्यतीत कसं करायचं. आणि एक वाक्य होते, एक पत्नी म्हणजे एक पत्नीक होते. त्याचप्रमाणे एक विचारी पुरुष, सत्यवादी पुरुष होते. आणि त्यांच्याप्रमाणेच आपल्याला वागायचं आहे, त्यांच्याप्रमाणेच आपल्याला वर्तन करायचं आहे. आपल्यामध्ये आपल्याला काही जे अवगुण आहे त्यांना दूर सारून सगुणांकडे वाटचाल करायची आहे. आजपासूनच सुरुवात करा. त्याचप्रमाणे आजपासूनच नित्यसेवेमध्ये रामरक्षा स्तोत्राचं पठण करायला सुरुवात करा. त्याचप्रमाणे रामरक्षा स्तोत्र किती आहे, 1 ते 9 ओव्यांपर्यंत आहे. आणि फलश्रुती त्यानंतर नाही. फलश्रुती रोज नाही वाचली तरीही चालतं. जर 10 वेळा जर तुम्ही 1 ते 9 पर्यंत ओव्या वाचल्या आणि 11व्या वेळेस फलश्रुती सहित वाचलं तर अतिशय उत्तम. त्यानंतर मारुती स्तोत्र जे आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे श्री रामचंद्र प्रभूंचे अतिशय प्रिय जे भक्त होते ते मारुतीराया होते. म्हणून आपल्याला रामरक्षेचं पठण झाल्याच्या नंतरनं मारुती स्तोत्राचंही पठण करायचं आहे. तर पहा, होता होईल तितक्या सेवा करत चला. सेवा जर केला तर मेवा निश्चित मिळतो, आपल्याला स्वामी आई नेहमी म्हणते. तर झालेली सेवा स्वामींच्या निरोधो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.